इम्तियाज जलील यांना वंचितकडून 1 कोटींची नोटीस दिली गेली आहे। नगरसेवक अमित भुईगळ यांनी ही नोटीस पाठवली आहे। जलील यांनी घरकुल घोटाळ्यामध्ये नगरसेवकांचं नाव घेतलेलं होतं आणि त्या संदर्भात ही नोटीस दिली गेली आहे। याबाबत आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। विजय, नेमकं या नोटीसीत काय म्हटलेलं आहे? नक्कीच जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीवरती रमाई घरकुल योजनेमध्ये जे आहे ते घोटाळा केल्याचा आरोप जो आहे तो केला होता। त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने देखील आरोप जे आहे ते एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केला होता। त्याचमध्ये आता पत्रकार परिषद घेत त्यांनी यामध्ये रमाई योजनेमध्ये काही वंचित बहुजन आघाडीचे नेत्यांनी घोटाळा केला असल्याचं पाहायला मिळालं होतं। त्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या नावावरती घरकुल उचलल्याचा देखील आरोप जो आहे तो इम्तियाज जलील यांनी केला होता। त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुरगळ यांनी थेट न्यायालयामध्ये जात आता इम्तियाज जलील यांना नोटीस जी आहे ती पाठवलेली आहे। मानहानीचा दावा जो आहे तो पाठवला। अब्रू नुस्खिनीचा संदर्भात त्यांनी 1 कोटीचा दावा जो आहे तो आता इम्तियाज जलील यांच्यावरती केलेला आहे। तुमच्याकडे काय पुरावे आहेत असा देखील प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केलेला आहे। या संदर्भात त्यांनी आता न्यायालयामध्ये धाव घेतल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता इम्तियाज जलील यांना तब्बल 1 कोटी रुपयाची अब्रू नुस्खिनीची नोटीस जी आहे ती आता वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी पाठवली असल्याची पाहायला मिळत आहे। अगदी निश्चित। विजय, तुम्हाला आणि इतरही सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद। या सगळ्या बातम्यांचा तपशील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेत यासाठी।